चमचमीत तिखट जेवणानंतर आई ना हे असं कायम आलं आणि लिंबाचं पाचक देत असे आणि आपल्याकडे पूर्वापार चालत आलेलं असल्यामुळे आरोग्यदायी तर आहेच ना। आता हे पाचक बनवण्यासाठी ना काळं मीठ किंवा पादेलोण लोणचे तुम्ही म्हणाल ते छान बारीक करून घ्यायचे। शक्यतो विकतची पूड वापरण्यापेक्षा ना हा असा खडा आयत्या वेळी बारीक करून घ्या। आलं स्वच्छ धुवून त्याच्यावरची साल ही अशी हलकीशी खरवडून घ्यायची आणि हे आलं ना किसून घ्यायचं। आता ना हा आल्याचा कीस स्वच्छ अशा मलमलच्या कपड्यामध्ये घ्यायचा आहे आणि व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे। आपल्याला ना आल्याचा रस काढून घ्यायचा आहे आणि हे जे शिल्लक राहिलेलं आलं आहे ना ते आपण चहामध्ये वापरू शकतो। आता या आल्याच्या रसामध्ये ना पाव लहान चमचा कच्चा हिंग घालायचं आहे, पाव लहान चमचा काळं मीठ घालायचं आहे। एकदा हे सगळं ना व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे हिंग मीठ या आल्याच्या रसामध्ये व्यवस्थित असं मिसळलं जाईल। यामध्ये आता कोमट पाणी घालायचं आणि आलं तिखट असतं ना म्हणून अगदी चवीला गूळ घालायचं आहे। अगदी आयत्या वेळेस हा असा अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे। इथे आपलं आलं आणि लिंबाचं आरोग्यदायी असं हे पाचक तयार। हे जे पाचक आहे ना यामध्ये आल्याचे उष्ण आणि लिंबाचे थंड असे गुणधर्म आहेत आणि काळं मीठ हिंग यामुळे पचन व्यवस्थित होतं ना। म्हणूनच या आखाड्यात तुमच्या खाण्यात काही तिखट चमचमीत जळजळीत असं काही आलं असेल तर हे पाचक नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय जरूर कळवा। धन्यवाद।